जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य खाते जे आहे बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याद्वारे एक जाहिरात प्रसिद्ध झालेली होती 14 ऑगस्ट रोजी आणि त्याचेच आज आपण माहिती पाहणार आहोत. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई यांच्या अधिपत्याखाली सल्लागार आणि कार्यक्रम सहाय्यक या पदांसाठी भरती प्रक्रिया जी आहे ती राबवण्यात येणार आहे. सदर जे पद भरण्यात येणार आहेत पूर्ण कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत आणि याची तुम्हाला थेट मुलाखतीद्वारे जी निवड आहे ती होणार आहे. तर त्याच्यासाठी पहिलं पद बघा सल्लागारचं आहे. त्यासाठी तुम्हाला जे कामाचं ठिकाण आहे लोकेशन आहे ते बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्येच आहे. तुमची वयोमर्यादा जी आहे ती तुम्हाला 18 ते 38 वर्षापर्यंत खुला वर्ग आणि त्यामध्ये अजा विभाज्य जे आहेत कॅटेगरी त्यांच्यासाठी 5 वर्षाची सूट आहे. शैक्षणिक अर्हता बघा तुम्हाला MBBS MD लागेल आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जे अनुभव ज्यांना आहे NHMचा ज्यांना अनुभव आहे त्यांना प्राधान्य दिलं जाईल. 4 वॅकन्सी आहेत पूर्ण कॅटेगरी वाईज दिलेल्या आहेत. त्या तुम्ही मी PDF टाकतो त्याच्यामध्ये बघून घ्या. 73,500 एवढा तुम्हाला एकत्रित जे मानधन आहे ते देण्यात येणार आहे. दुसरं पद आहे बालरोग तज्ज्ञाचं. त्याचं सुद्धा सेम लोकेशन आहे. 18 ते 38 वर्ष वयोमर्यादा. त्यासोबत तुम्हाला MBBS MD एवढं तुमचं क्वालिफिकेशन आणि NHM मध्ये तुमचा कामाचा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे. 4 वॅकन्सीज आहेत. पूर्ण एकूण 75,000 एवढं दर महिन्याला तुम्हाला मानधन दिल्या जाणार आहे. तिसरं जे पद आहे ते मानक उपचार तज्ज्ञाचं आहे. त्याचं लोकेशन पण सेम आहे. त्यांचं वयोमर्यादा सेम आहे आणि क्वालिफिकेशन तुम्हाला पाहिजे MBBS MD मानसोपचार तज्ज्ञ याच्यामध्ये तुमचं MBBS MD झालेलं पाहिजे. तसं तुमचं NHMचा जर तुम्हाला अनुभव असेल तर प्राधान्य दिलं जाईल. याच्यासाठी पण एक पोस्ट आहे. 75,000 एवढा पेमेंट आहे. त्यानंतर चौथं पद बघा मित्रांनो शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक यांच्यासाठी पद आहे. बृहन्मुंबई महापालिकेमध्ये 18 ते 38 वर्ष वयोमर्यादा. कोणत्याही शाखेतील वैद्यकीय पदवी पाहिजे तुम्हाला जसं की MBBS BS BAMS BHMS. त्याबरोबर तुम्हाला NHM मध्ये कामाचा अनुभव जर असेल तर तुम्हाला प्राधान्य दिल्या जाणार आहे. 2 जेवढे पद आहेत मानधन जे आहे ते 35,500 देण्यात येणार आहे तुम्हाला. पुढील आणि शेवटचं पद बघा ते आहे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक म्हणजे तुमचं पब्लिक हेल्थ मॅनेजर याचं पद आहे. तुम्हाला बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये जॉब करायचा आहे. 18 ते 38 वर्ष एवढं वयोमर्यादा आहे. त्यानंतर 2 पोस्ट आहेत. याच्यामध्ये तुमचं बघा क्वालिफिकेशन काय पाहिजे तुम्हाला MBBS तरी पाहिजे किंवा मग तुमचं BAS BAMS BHMS अशा पद्धतीचं तुमच्याकडं नर्सिंग बेसिसवरचं जर एखादा डिप्लोमा वगैरे असेल किंवा तुमचा MBA झाला असेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि तुम्हाला NHMचा अनुभव असल्यास इथं सुद्धा प्राधान्य देण्यात येणार आहे. 32,000 एवढा पेमेंटसुद्धा देण्यात येणार आहे. आणि बघा जे रिक्त पदं आहेत अटी काय दिल्यात रिक्त पदांमध्ये कमी जास्त बदलसुद्धा होऊ शकतो. नागरी आरोग्य अभियानात पूर्व कंत्राटी तत्वावर असून पूर्ण जे महानगरपालिकेचे अधिकार आहेत ते त्यांच्याकडे ठेवले जाणार आहेत. सदन मानधन जे आहे ते एकत्रित मानधन असणार आहे आणि तुमची निवड पद्धत जी आहे ती तुम्हाला मुलाखतीद्वारे निवड पद्धत होणार आहे. त्यानंतर बघा पदसंख्येमध्ये बदल आणि निवड तसेच निवड रद्द करण्याचे जे अधिकार आहेत ते त्या महानगरपालिकेने त्यांच्या जवळ ठेवलेले आहेत. त्यानंतर सर्वसाधारण सूचनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो बघा तुम्हाला 30 ऑगस्ट 2024 म्हणजे आज दिनांक 30 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फॉर्म भरायचे असेल. मित्रांनो तुम्ही जर इच्छुक असाल तर तुम्हाला आजच्या आज 5 वाजेपर्यंत फॉर्म आहेत ते भरायचे आहेत. आजच्या नंतर जर तुम्ही फॉर्म भरला तर तो गृहीत धरला जाणार नाही. याच्या शेवटी बघा एक फॉर्म दिलेला आहे. हा फॉर्म तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे. फोटो वगैरे लावून पूर्ण नाव तुमचं पर्सनल इन्फॉर्मेशन द्यायचे आहे. त्याचा पत्ता आहे पत्ता द्यायचा आहे. जन्मतारीख वगैरे शैक्षणिक अर्हता अनुभव वगैरे तुमचे देऊन व्यवस्थित तुमच्या कॅटेगरी वगैरे कोणते आहे तुम्ही अर्जासोबत कोणते कोणते सर्टिफिकेट जोडलेले आहेत त्याचा नमुना द्यायचा आहे. तुमचं राष्ट्रीयत्व आणि तुमचं इथं डिक्लेरेशन देऊन सिग्नेचर वगैरे करून सही करायची आहे. आणि हा फॉर्मसोबत तुमचे सगळे जे क्वालिफिकेशन डिटेल्स आहेत ते क्वालिफिकेशन डिटेल्स जोडायचे आहेत आणि तुम्हाला त्याच्यावर स्वतःची सिग्नेचर करून या महानगरपालिकेच्या ॲड्रेसवर तुम्हाला
पाठवायचे आहेत। तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे त्यांनी इथं माहिती दिलेली आहे बघा। ठळक अक्षरामध्ये तुमचं संपूर्ण नाव लिहायचं आहे, संपूर्ण पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी तुम्हाला व्यवस्थित टाकायचे आहे। तुमचं जे जन्मतारीख आहे तुम्हाला SCCच्या सर्टिफिकेटवर जी आहे ती टाकायची आहे। शैक्षणिक पात्रतेमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हताचे नाव, संस्थाचं नाव, विद्यापीठाचं नाव म्हणजे तुमचं बोर्डचं नाव, तुमच्या कॉलेजचं नाव आणि टक्केवारी किती आहे याच्यासह तुम्हाला नमूद करायचं आहे। कामाचा अनुभव, तिथल्या तुम्हाला त्या संस्थेचं नाव टाकायचं आहे, तुम्ही कोणत्या पदावर कार्यरत होतात, कधीपासून कधीपर्यंत होतात, तुमची जबाबदारी काय होती आणि तुम्हाला वेतन किती होतं, या सगळ्या डिटेल्स टाकायच्यात। त्याच्यानंतर बघा, जे उमेदवार 30 ऑगस्ट 2024 5 नंतर अर्ज सादर करतील यांना गृहीत धरल्या जाणार नाही। म्हणजे तुम्ही आज 5च्या आधी अर्ज करू शकता। तर त्यांची शॉर्टलिस्ट करून मुलाखतीसाठी ज्यांची नेमणूक झाली त्यांना ईमेलद्वारे कळवण्यात येणार आहे। त्याच्यामुळे तुमचं ईमेल आयडी वगैरे व्यवस्थित टाका। ही PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही व्यवस्थित माहिती वाचून हा फॉर्म भरून तिथं आज 30 तारखेला 5 वाजेपर्यंत पाठवू शकता। मित्रांनो, दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। नवीन अशाच माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।